ना मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्यासारख्या चॅनलचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता मी मंदिरात जाते, अजून गेलेली नाही. तर पूर्ण ताट वगैरे रेडी झालेलं आहे. तर मी काय तर म्हटलं आधी ब्लॉग स्टार्ट करून देते. आणि आत्ता वाजलेत 4. तर आम्ही आज 4 वाजता जातो आहे, कारण तिकडनं येऊन पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ना आज. पण लवकर यायचं, रिटर्न 4 वाजता जातो आहे. बाहेरची पूजा वगैरे करून झालेली, आता निघतेच आहे. तर चला आता तिकडनं येऊन मग बोलते, कारण मी मोबाईल वगैरे काही घेऊन जात नाही तिकडे शूट करायला. तर चला, दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच. तर हा ब्लॉग शूटपर्यंत नक्की बघा. आली मी मंदिरातनं, रांगोळी वगैरे काढून झाली. तुम्हाला रांगोळी पण दाखवते. आणि इकडे आहे तर मोगऱ्याच्या फुलाची छान अशी माळ पण केली गुढीला. हे बघा, अशी माळ केली मोगऱ्याच्या फुलाची. इकडे येशू पण उठली. हॅपी गुढीपाडवा. तर आज गुढीपाडवा स्पेशल ही रांगोळी काढली होती आम्ही. पूजा वगैरे करून झाली. आणि आहे तर हो, आई आहे तर पुरणपोळ्या करायला बसल्या. ती आधी करून घेतलं, तोपर्यंत काही ब्लॉग घेतला नाही, कारण पटापट करून घेऊ म्हटलं. आता 7:30 पावणे 8 झालेले आहे. आई पुरणपोळ्या करतायत, तुम्हाला दाखवतच ब्लॉगमध्ये. आणि इशू जायचं पण आज गुढीपाडवा स्पेशल फोटोशूट करायचे ना, ती पण रेडी होती. आणि तिचा मेकअप आज ती स्वतः करते, तुम्हाला दाखवते. चला हे बघा गाईस, तिने तिचा मेकअप केला. दाखव आय मेकअप दाखव. हे बघा, तिचा मेकअप तिनेच केला. बापरे, आय शॅडो वगैरे सगळं. आता काय बाकी? टिकली आणि हेअरस्टाईल वगैरे. लिपस्टिक दाखव, कोणता शेड लावलं. छान दिसतोय. रेडच लावायची, छान दिसली असते अजून. मग जेव्हा आपण फोटोशूट केला असता ना, तेव्हा एकदम डार्क मस्त आले असते फोटो काढून मग लाव. आणि इकडे रेवा आज खूप त्रास देते. रेऊ तर मी बाकीचा स्वयंपाक करते. जे आहे तर बाकीचं घरातलं काम आवरत होती. आणि आई आहे तर इकडे पुरणपोळ्या बनवत होत्या चुलीवर. आणि पुरणपोळ्या खरंच खूप छान झाल्या होत्या, तुम्ही बघू शकता. तर इकडे 2 टाकून झालेल्या आहेत. आई बाकीच्या अजून टाकतात. केला का शेड चेंज? बापरे, सगळे शेड घेऊन आले. ह्याच्यात रेड नाही. हा छान दिसतो. राहू दे. गाईच आईच्या पोळ्या खूप छान येतात. आई तिकडे पोळ्या करते, थोडा मी आता बाकीचा स्वयंपाक करते. जे आहे तर बाकीचं आवडते. आणि आता कटाची आमटी, भात वगैरे रेडी करते. इकडे जो मसाला लागणार आहे ना कटाच्या आमटीसाठी, तो इकडे भाजून झालेला आहे. तर ते लोळे वगैरे करायच्या आधी मसाला भाजून घेतला होता. आणि एका साईडला त्याचा मेकअप चालू होता, तो बघितला. चला आता पटकन आवडते, कारण 8 वाजलेत, तरी वेळ होऊन जाईल. चला तिचा सगळा सामान खाली होता ना, ते बघा लिपस्टिक घेऊन आलेली. रेवा मला दे ना, रेवा मला दे ना. हां देते ग माझा दादा, लगेच घेते. दे ग कसा देतोय माझा दादा. हो पडलो. लाव तू पण लाव. हां, एक मला एक तुला, दोघं मला. हात झालेला हा. आता कटाच्या आमटीचा इकडे मसाला पण होतोय छान. आणि इकडे यांचं चालू आहे मस्त. इशू आता पूर्ण रेडी झालेली आहे, फक्त हेअरस्टाईल बाकी आहे ना. दाखव. बापरे, अंगठी दाखव. वा, व्हेरी नाईस. तुला मेकअप करायचा आहे का? तुला पण मेकअप करायचा का रेवडूला? इशूचा हा लुक आहे. तो ताट पण रेडी झालेला आहे, फक्त खीर रेडी झालेली आहे. इकडे कटाची आमटी. आणि इकडे भज्या खाण्यासाठी पीठ पण रेडी झालेलं आहे. इकडे इशूचा ताट रेडी झालेला आहे. इकडे इशू आणि तिची हेअरस्टाईल बघा तुम्ही, तिने बट टाकलेले आहेत. दाखव. माझी थोडी मोठी केस होऊन गेले ना, त्याच्यामुळे छान
ओके चलो. 9:15 9:30 झालेली आहेत आणि सगळं आवरून झालं आणि इशूचं फोटोशूट पण झालं. तर तिचा शॉर्ट पण बनवून झाला. तो मी अपलोड केला असता, तुम्ही बघा त्याचा शॉर्ट. खूप छान दिसते आणि फोटो पण तिचे खूप सुंदर आले. ते मी वाटलं तर इथं पण ॲड करून देऊ शेवटी. तर बघायचं तुम्ही. खरंच खूप छान. आता रेवा झोपली कारण ती एवढी त्रास देत होती. पूर्ण स्वयंपाक होत तोपर्यंत खूप त्रास देत होता. आता झोपलं जेवीने. आणि आमचं पण फोटोशूट सकाळी झालं होतं, पण जेवीचं बाकी झालं. जेवी पण करणार आहे, ती तयारी वगैरे करते. रेडी वगैरे होते. आता ती रेडी झाली की मग तिचं पण फोटोशूट करू. मग गुढीची पूजा म्हणजे खाली वगैरे आणू गुढीला. मग घरात पण नवीन पूजा करावी लागेल, नैवेद्य द्यावा लागेल गुढीला. मग चला आता त्याच्या पुढची रुटीन. सगळं आवरून झालेलं आहे. आता आले 12:30 आणि जेवण तर 10 वाजता झालेलं होतं. पण त्यानंतर आवरलं. काय चालू हाय आणि आवरून झालं आता जस्ट. आणि मॅडमांचा टेंट जोडला कारण तिला बोर होत होतं थोडंसं. ती मागे लागली की मम्मा मला टेंट जोडून द्या. आणि तुम्हाला आवाज आला असेल रेवाचा, किती आवाज येतो. तुम्ही आता आंघोळ करते ना जेवू, म्हणून तेवढी रडते. तर चला आता तुम्हाला इशू द्यायचा टेंट दाखवते. चलो टेंट दाखवायचं ना. चल थोडीशी येऊन गेली. हां होल पडून गेली ना. चल. उंदीर मामा तिचा टेंट खाऊन गेला ना. तर काही जा बघायचं. टेंट जोडला इशू. तिचा म्हणजे जो उंदीर मामा आहे ना, तिचा टेंट खाऊन गेला आहे बघा. नवीन बुक करावं लागेल तिला आणि रेवाला आता. ओके तुला आणि रेवासाठी करेल मग बुक. तर हा तिचा टेंट. टी व्ही बघते आता. ओके चल मग बाय.